कोल्हापुरातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून रेठरे बुद्रुककडे चाललेल्या दुचाकीवरील पती पत्नीला भरधाव कंटेनरनं धडक दिली। त्यामुळे कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील 25 वर्षीय श्वेता अक्षय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती अक्षय चव्हाण गंभीर जखमी झाले। हा अपघात आज सायंकाळी 6च्या दरम्यान टोप इथं झाला। सांगली जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक इथले 27 वर्षीय अक्षय चव्हाण आणि त्यांची पत्नी 25 वर्षीय श्वेता चव्हाण हे दाम्पत्य कोल्हापूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होते। नेहमीप्रमाणे सुट्टी झाल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून गावी निघाले होते। सायंकाळी 6च्या दरम्यान टोप इथल्या महाडिक वसाहतीसमोर आले असता पुण्याच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोनं त्यांना जोराची धडक दिली। त्यामुळे दुचाकीवरील श्वेता चव्हाण या खाली पडल्या। त्याचवेळी आयशर त्यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, तर अक्षय चव्हाण हे देखील गंभीर जखमी झाले। धडक देऊन आयशर चालक पळून गेला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून संभापूरजवळ त्याचा टेम्पो अडवला। गंभीर जखमी अक्षय चव्हाण यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले। या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। टोपजवळील पेठवडगावकडे जाणारा सर्व्हिस रोड रस्त्याच्या कामामुळे अनेक महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलं असून अनेकांना जीव गमवावा लागलाय। त्यामुळे या परिसरातील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करावेत अशी मागणी होतीये। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला।